आज आहे आयतवार. आयतवार असलं म्हणजे की घरात नॉनव्हेज हे बनलंच पाहिजे. तर आज आपण मच्छीचा बेत आहे. तर आपण जात आहे तळोजा फिश मार्केटला. जुनं फिश मार्केट काही ते दिसत नाही, तर नवीन कुठे बनलं आहे ते आपण आज पाहणार आहोत. मित्र नमस्कार, आपण आलो आहे आता तळोजा फिश मार्केटला. जुनं जे फिश मार्केट होतं ते तळोजा गावाच्या एक्झॅक्टली बाहेर होतं. आता जे फिश मार्केट आलं आहे ते सेक्टर 39च्या समोर, हे आपलं मागे दिसते ते सिडकोचे सेक्टर 39 आहे आणि त्याच्या समोरच बघा हे फिश मार्केट. ही ती जागा आहे जिथे तळोजाचं जुनं फिश मार्केट होतं. तिथे आता गाड्या पार्किंग होतात आणि कलिंगडाचे वगैरे स्टॉल आहेत. तळोजा गावच्या एक्झॅक्ट अपोजिटलाही फिश मार्केट होतं. हा पनवेल ते मुंब्रा असा हायवे आहे. तर एक फिश मार्केट नवीन कुठे गेलं आहे ते सेक्टर 39ची जी सिडकोची इमारत आहे त्याच्या समोरच हे नवीन बनलेलं आहे. तर आपण आज बघणार आहोत की नवीन नवीन कोणती मच्छी आलेली आहे, की स्वस्त दरात कोणती मिळेल आपल्याला घरी नेण्यासाठी बनवण्यासाठी. सदरचा मासळी बाजार हा सकाळी पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंत चालू होतो आणि दुपारी 12पर्यंत असतो. शक्यतो तुम्ही 7 ते 9च्या या वेळेतच या, त्याच वेळेला तुम्हाला ताजी मच्छी भेटेल. त्यानंतर जो माल राहिलेला असतो शेळा तो तुम्हाला काय आवडणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर पहाटेच्या वेळेला आलेलं बरे. या मासळी बाजारात फिरत असताना मला हे मोठे प्रॉन्स पहिल्यांदा दिसले इथे. जास्त करून हे येत नाहीत, अर्धा किलोची तरी एक प्रॉन्स असतील. आज मच्छी मार्केटमध्ये जास्त करून आम्हाला मांदेली, कोळंबी, पापलेट, छोटे पापलेट, सुरमई, बांगडा, रहू, हलवा. मार्केटमध्ये मांदेली ही आज ताजी दिसत होती म्हणून मी भाव विचारला तर 100 रुपयाची 1.25 किलो होती. तर आमच्या घरी माणसं कमी असल्यामुळे मी फक्त 50 रुपयाचीच घेतो अर्धा किलो. दोघांना अर्धा कर, दोघं ते अर्धा करा. या मार्केटमध्ये मांदेली आजचा भाव होता 100 का. बोंबिलचा पण भाव 100 125च्या दरम्यान असतो. पण आज बोंबिलाची क्वालिटी जरा काही चांगली नव्हती तर मी काही ते घेतले नाही. बघा इथं हलवा मला ताजा दिसला पण जास्त होता, 500 ते 600 रुपये किलो. आपल्याला मच्छी फ्रायची तर सोय झाली पण आता कालवणाचं काय, त्यामुळे मी कोंडीवाल्याकडे गेलो. आता कोलंबी कशी आहे? आजचा जो हलव्याचा रेट आहे तो 500 ते 600 रुपये किलो आणि सुरमई पण 500 ते 600 रुपये किलो एवढाच रेट आहे. तळ्याचं जुनं जे फिश मार्केट होतं तिथे पावसाळ्यात खूपच घाण व्हायची, गटराचा वगैरे वास यायचा. पण नवीन जे बनवलेलं आहे तिथे मस्त खडे वगैरे टाकून इथं काय पाणी तुंबत नाही असेल, काय वासही येत नाही. आता कोलंबी कशी आहे? अर्धा कर. अर्धा किलो कर. आपल्या आता कालवणाची तर सोय झाली. अर्धा किलो मांदेली व अर्धा किलो कोळंबी घेतली. त्यानंतर आपण सुरमई बघाल, कमीत कमी 7 ते 8 किलोची सुरमई. पुढे गेलो तर चिलापी, वेगवेगळे मासे बघायला भेटले. जुन्या मार्केटप्रमाणेच तुम्ही इथं मच्छी खरेदी कराल तर तुम्ही घरी जाऊन जी मच्छी साफ करू शकत नाही ती साफ करून देण्यासाठी ते मावशा बसलेल्या असतात. तिथे तुम्ही किलोच्या हिशोबाने ती साफ करून घ्या. 20 ते 30 रुपये अशी भाव आहे. इकडं आल्यापासून आता आलोच नाही.
इकडे पाणी तुंबायचं नाही, इकडं नाही आता काय तुंबत. तळोजा गावामध्ये हे मसाल्याचं दुकान होतं, ते आता फिश मार्केटच्या यांनी बाहेरच लावलेले आहेत. उत्तम मसाले आहेत, तुम्ही खाऊन बघा. मी इथून घेऊन गेलो होतो तर एकदम उत्तम चव आहे. घरी आलो, घरी आपली जी मांदेली आणि कोळंबी आणली ती आता साफ करून घेऊया आणि मस्त उत्तम त्याचं कालवण आणि फ्राय करून घेऊया मांदेली. चला, कोळंबी आणि मांदेली साफ तर झालेली आहे, मसाला बनवून घेऊया. कोळंबीचं कालवण तयार केलेलं आहे, आता मच्छी फ्राय करून घेऊया. आजचा नॉनव्हेजचा बेत आपला तयार झालेला आहे, कोळंबीचं कालवण आणि मांदेली फ्राय. तर या जेवायला.